नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण जे कालच्या भागामध्ये 48 साइज कटोरी ब्लाउजचं पाठीमागचं आणि पुढचं स्टिचिंग करून घेतलं होतं, त्यालाच आज आपण पाइपिंग म्हणजेच गोट करून घेणार आहोत। चला तर मग आपण आपल्या पाइपिंगला किंवा गोटाला सुरुवात करूया। हा आपला ब्लाउज आहे। आपल्याला इथून पाव इंच अंतरावर गोटाची पट्टी जोडून घ्यायची आहे। अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला गोटाची पट्टी गळ्याच्या साईडला दुमडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लक्षपूर्वक पहा। दुमडून घेऊन आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे। पाव इंच अंतरावर आपल्याला शिलाई द्यायची आहे। पूर्ण गळ्याला आपल्याला इथं पट्टी जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाउजच्या गळ्याला ही आपली गोटाची पट्टी किंवा पाइपिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे। आपल्याला पट्टी जोडत असताना गळा खेचायचा नाहीये। अगदी हळूवारपणे हलक्या हाताने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची। आपण जर गळा खेचला तर आपला गळा फाकू शकतो किंवा गळ्याचा आकार बिघडू शकतो। त्यासाठी पट्टी न खेचता लावायची आपल्याला। गळा पण खेचायचा नाही, पट्टी पण नाही खेचायची। अशाच पद्धतीने पूर्ण गळ्यावर आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची। सावकाशपणे लक्षपूर्वक बघा। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपली पट्टी जोडून झालेली आहे। परत अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला ही उरलेली पट्टी कट करून घ्यायची। परत अर्धा इंच दुमडून वरच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आणि शिलाई त्या ठिकाणी पक्की करून घ्यायची। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपली गोटाची पट्टी जोडून झालेली आहे। पाव इंच अंतर ठेवून आपण पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतलेली आहे। धागा वगैरे असेल तर कट करून घ्यायचा। आता आपण आपल्या पाइपिंगला सुरुवात करू। अशा पद्धतीने पट्टी वरच्या साईडला खेचायची आणि खालच्या साईडला दुमडायची। जेवढ्या जाडीचं पाहिजे तेवढ्या जाडीचं कापड वर ठेवून अशी पाइपिंग तयार करून मग त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून घेत असताना आपला कापड खाली गेला पाहिजे आणि खालच्या कापडाच्या वरतून ही शिलाई आपली आली पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपली पाइपिंग तयार करून झालेली आहे। आता या ठिकाणी आपला हा काच बटनवाला ब्लाउज आहे, त्यामुळे आपल्याला हुकाची घरं करण्याची काहीही गरज नाही। जर आपला ब्लाउज हुकाचा असेल तर आपण इथे पट्टी न कापता हुकाची घरं करून घ्यायची। पाहू शकता किती छान पद्धतीने आपली पाइपिंग तयार झालेली आहे। तुम्ही तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार ब्लाउजला पट्टी पण लावू शकता। तुरपाईची पट्टी आमच्याकडे गोटच चालतो, त्यामुळे आम्ही तुरपाईची पट्टी लावत नाही। अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला पाइपिंग तयार करून झालेली आहे। पाहू शकता खूप छान पद्धतीने आपली पाइपिंग तयार झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, आपला मोंढा मोजून घेणार आहोत। मोंढा मोजून आपल्याला डायरेक्ट कापडावर ते बाही कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी आपल्याला बाहीला कुठेही पेपरवर कटिंग करायची गरज नाही। डायरेक्ट कापडाला बाही कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगते।
ठिकाणी आपल्याला सर्व भाग व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आपला मोंढा मोजून घ्यायचा आहे। आपण आता आपला मोंढा मोजून घेऊया। डायरेक्ट कापडावरती बाही कशी कट करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। पाहू शकता 10.5 पावणे 11 इंच आपली इथं मोंढाची साईड आलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करून बाही तयार करायची, म्हणजे आपल्याला 10 इंचाचीच बाही लागणार आहे। आता आपण आपल्या बाहीला जोडायला सुरुवात करूया। हा आहे आपला पिसाचा कापड। आपण सर्वप्रथम पिसाचा कापड एकसारखा कट करून घेऊ। समोर जे एक्स्ट्राचा कापड आहे ते आपण कट करायचं आहे अशा पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सांगत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। हा आता आपला झाला पीस। याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचा आहे। आपण जसं पाठीमागच्या भागाला दुमडून दाब शिलाई देऊन घेतलं होतं ना, त्याच पद्धतीने बाहीला पण आपण सेम पद्धतीने अस्तर जोडणार आहोत। वरच्या साईडनं 1/2 इंच अंतरावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। अगदी सरळ रेषेमध्ये ही टिप मारायची आपल्याला। अशा पद्धतीने आपली टिप मारून झालेली आहे। आता आपण हा कापड दुमडायचा आहे। हा आपला अस्तर आहे आणि हा आपला आहे खालचा पीस। आता आपल्याला वरचा अस्तर दुमडायचा आहे व्यवस्थित आणि वरतून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देत असताना पिसावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, अस्तरवर आपल्याला दाब शिलाई द्यायची, पिसावर द्यायची नाही। पूर्ण अस्तरवर शिलाई देऊन झालेली आहे दाब शिलाई। आता आपल्याला अस्तर दुमडून घ्यायचं आहे। सारख्या रेषेमध्ये शिलाई दिलेली आहे आपण। आता आपण पिसावरती शिलाई देऊन घेऊ। एकदम कडेने आपल्याला पिसावर शिलाई द्यायची आहे। सारख्या पद्धतीने सर्व सारखी आली पाहिजे। आता आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे। बाहीचे आपले भाग आता समजा तयार झाले। आपल्याला फक्त आता घडी घालून बाहीचं मापच टाकायचं आहे। हे तुम्ही लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला मोंढा मोजून फक्त डायरेक्ट कापडावरती बाही कशी काढायची हे आहे आपण बघू शकता। माझे व्हिडिओ बघून तुम्ही जर ब्लाऊज शिकायला किंवा शिवायला सुरुवात जर केली तर तुम्हाला मापाच्या ब्लाऊजची जास्त गरजच पडणार नाही। मापाच्या ब्लाऊजची गरज फक्त हुक पट्टी मोजण्यासाठी आणि लास्टला फिटिंग करण्यासाठीच लागेल। आता ही आपली पिसाची घडी 4 पदरी घडी केली आपण। व्यवस्थित चारी भाग एकमेकांवर ठेवून घ्यायचे, खाली वरी नाही झाले पाहिजे। आता ही आपली घडी तयार झालेली आहे। आता आपण बाहीचं माप कसं टाकायचं ते पाहूया। ह्यासाठी आपल्याला आपला मापाचा ब्लाऊज लागेल। मापाच्या ब्लाऊज वरून आपण आपली बाही मोजून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली बाही आलेली आहे 6.25 इंच।
आपली 6.25 इंच बाही आली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपल्याला 7.25 इंच उंचीची बाही कट करायची आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये गेल्यावर आपली 6.25 इंचाची तयार बाही होते. आता या ठिकाणी आपल्याला मोंड्याचा जेवढा आकार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कट करून 10ची बाही तयार करून घ्यायची आहे. तर आपला हा कापड पूर्ण 10चाच आहे. आपण 6.25 वर 6.25 वर टिक करून घेऊया आणि 3 इंच आपल्याला आकार देण्यासाठी लागेल. लक्षपूर्वक पहा. धागे वगैरे कट करून घ्यायचे. आता आपण आपल्या बाहीचं माप टाकूया. आपण आपल्या बाहीचा दंड घेर मोजून घेऊया. बाहीची आपली जिथली पहिली फिटिंगची शिलाई असते तिथून 1-1.5 इंच अंतरावर आपल्याला दंड घेर टाकून घ्यायचा आहे. हा आहे आपला दंड घेर. आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत. जिथं आपण 7.25 वर टिक केली होती तिथून खालच्या साईडला 3 ला आपल्याला वरतून गोलाकार घेऊन जोडून घ्यायचे आणि खालून 1 इंच अंतर घेऊन आपल्याला असा मच्छी कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार तयार झालेला आहे. पाहू शकता 7.25 इंच आणि इकडं दंड घेराच्या साईडला 3 इंच अशा ठिकाणी आपण आकार दिलेला आहे आपल्या बाहीला. अशा पद्धतीने आपली बाही आपण कट करून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला मोंड्याचा वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. खालचा अशा पद्धतीने आपल्याला बाही कट करायची. सर्वप्रथम आपल्याला वरचा मोंढा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही मोंढ्याच्या मधला जो आकार आहे तो आपण 1 इंच अंतरावर घेतलेला आहे. आता आपल्याला पूर्ण बाही ओपन करायची आहे आणि नंतरच समोरच्या मोंढ्याचा भाग कट करायचा आहे. बाहीची घडी करून दोन्ही मोंढे कट करायचे नाही. लक्षामध्ये असू द्या, नाहीतर तुमची पूर्ण बाही बिघडू शकते. अशा पद्धतीने बाही उघडून घ्यायची, लांब करून घ्यायची पूर्ण आणि नंतरच समोरचा मोंढा कट करायचा. हा आपला समोरचा मोंढा आहे. आता आपण पूर्ण बाहीवर शिलाई देऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला बाही जोडताना आपली बाही आणि अस्तर आणि पीस सरकणार नाही. अशा पद्धतीने आता आपल्याला दुसरी पण बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. तर आपल्या बाहीचं डायरेक्ट पिसावरती कटिंग कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.